हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे शॉर्ट स्ट्रँगल. ओके, शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय असतं आणि कशा प्रकारे आपण शॉर्ट स्ट्रँगलचा यूज करून प्रॉफिट करू शकतो आणि केव्हा यूज करायची. ओके, तर सर्वात आधी आपण बघूया की स्ट्रँगल म्हणजे काय. स्ट्रँगल म्हणजे बाय ऑर सेल, कॉल अँड पुट. ओके, कॉल आणि पुट आपण बाय किंवा सेल करतो नियर अबाउट सेम स्ट्राईक प्राईसचा. ज्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम हा सेम असेल ना, त्या स्ट्राईक प्राईसला आपण कॉल आणि पुट बाय किंवा सेल करतो, त्याला आपण स्ट्रँगल म्हणतो. तर आज आपण बघणार आहे शॉर्ट स्ट्रँगल. शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे सेल, म्हणजेच आपण काय करतो की सेल कॉल आणि पुट ऑफ सेम प्रीमियम. ओके, स्लाइटली OTM. तर सेलिंग स्ट्रॅटर्जी आहे ही एक सेलिंग स्ट्रॅटर्जी असल्यामुळे आपल्याला एक लॉस पण अनलिमिटेड असणार आहे यामध्ये. ओके, तर लेट्स से आपण एक्झाम्पल घेऊन बघूया की कशा प्रकारे शॉर्ट स्ट्रँगल यूज केला जातो. ओके, तर बघा मित्रांनो, इथं निफ्टीची ऑप्शन चेन आहे. इथं फॉर एक्झाम्पल निफ्टी 24,000ला आहे. आता हा ATM आहे. ओके, आपण जस्ट सेम प्रीमियमचे एक कॉल आणि एक पुट सेल करणार आहोत, स्लाइटली OTM. तर इथं ATM आहे, तर OTM पुट कुठला आहे तर हा आहे. हे बघा, इथं आपण 116 रुपये प्रीमियम असलेला एक स्ट्राईक प्राईस सेल करतोय आणि कॉलचं जे OTM आहेत त्यामध्ये पण नियर अबाउट जवळजवळ सेम असलेली प्रीमियम आपण स्ट्राईक प्राईस सेल करतोय, 105 आणि 116. तर यामध्ये जवळजवळ 10 पॉईंटचा डिफरन्स आहे. ओके, अशा प्रकारे दोन प्रीमियम आपण सेल केलेले आहेत. हे बघा, निफ्टी 24,100चा एक कॉल सेल केला आहे 105 रुपयाला आणि निफ्टी 23,900चा एक पुट सेल केला आहे 116 रुपीजला. तर आता आपण यामध्ये पे ऑफ ग्राफ कसे बनणार ते बघूया. ओके, तर हे बघा मित्रांनो, आपण जो कॉल सेल केला त्याचा पे ऑफ ग्राफ बघूया. सेल केलेला असल्यामुळे प्रॉफिट आपल्याला लिमिटेड असणार आहे जेव्हा मार्केट खाली जाणार आहे. ओके, आणि लॉस अनलिमिटेड असणार आहे जेव्हा मार्केट वरती जाणार आहे. इथे याचा पे ऑफ ग्राफ बघूया. प्रॉफिट लिमिटेड आणि लॉस मात्र अनलिमिटेड. ओके, 24,100चा आपण एक कॉल सेल केलेला आहे. सेम पुट जो सेल केला आहे तो आपण केलेला आहे 116 रुपीजला. ओके, तर पुट जेव्हा सेल करतो आपण तेव्हा मार्केट जर वरती जाणार ना तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो. यामध्ये पण बघा, जेव्हा पुट बाय करतो तेव्हा मार्केट खाली गेले तर प्रॉफिट होतो, पण इथं आपण पुट सेल केलेला आहे त्यामुळे मार्केट वरती जाणार तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार आणि लॉस केव्हा होणार? जेव्हा मार्केट खाली येणार तेव्हा. ओके, तर 23,900चा एक पुट सेल केलेला आहे, त्याचा पे ऑफ ग्राफ बघूया की एक प्रॉफिट मात्र कॉन्स्टंट आहे एका पॉईंट नंतर आणि लॉस मात्र अनलिमिटेड. ओके, अशा प्रकारे या दोन्ही याचे पे ऑफ ग्राफ बनणार आहेत. आता हे दोन पे ऑफ ग्राफ आपण कंबाईन करूया. आधी 23,900ची स्ट्राईक प्राईस येणार म्हणून आधी पुट साईडचा पे ऑफ ग्राफ येणार आहे आणि हा एक कॉल साईडचा पे ऑफ ग्राफ. ओके, कॉल जो सेल केला तो. हे दोन्ही पे ऑफ ग्राफ आपण कंबाईन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक पे ऑफ ग्राफ मिळणार आहे. आता जेव्हा मार्केट दोन्ही पॉईंटच्या मध्ये असणार, एक रेंजमध्ये असणार, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार आहे. म्हणजेच काय की ही स्ट्रॅटर्जी एक रेंज बाउंड मार्केटमध्ये यूज होणार आणि तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार आहे. ही एक नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा मूव्ह नको, अप मूव्ह नको ना डाऊन मूव्ह नको. ओके, अशा प्रकारे आपण शॉर्ट स्ट्रँगल यूज करून प्रॉफिट बनवू शकतो आणि अशा प्रकारे रेंज बाउंड मार्केटमध्ये आपण ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकतो. ओके, तर चला आता आपण बघूया की मार्केटमध्ये की ऑप्शन चेनवरती हे शॉर्ट स्ट्रँगल कसे बनवायचे. ओके, तर मित्रांनो हे बघा, हे 30 तारीखचं निफ्टीचं ऑप्शन चेन आहे. यामध्ये आपण बघूया की शॉर्ट स्ट्रँगल कसं बनवायचं. ओके, तर बघा, आपण काय करणार आहे की एक पुट सेल करणार आहे आणि एक कॉल सेल करणार आहे. पुट कुठला सेल करणार आहे तर आउट ऑफ द मनीचं. हे सर्व आउट ऑफ, हे जे पुट साईडला इथं बघा तुम्हाला पुट लिहिलेलं दिसणार आहे इथं, आणि हे व्हाईट कलरमध्ये जेवढे स्ट्राईक प्राईस आहेत तेवढ्या आउट ऑफ द मनी आहेत पुट साईडच्या, आणि या कॉल साईडच्या ह्या जेवढ्या व्हाईट बॉक्समध्ये दिसतंय तुम्हाला खाली, ह्या सर्व आउट ऑफ द स्ट्राईक प्राईज आहेत, आउट ऑफ द मनी. ओके, तर 23,800 ही आपली ATM झालं आहे. यानंतर आपण एक आउट ऑफ द मनीचा पुट सेल करणार आहे. तर इथं बघा, आपण एक 73 रुपीजचा पुट सेल करूया आणि एक आउट ऑफ द मनीचा कॉल सेल करणार आहोत, नियर अबाउट सेम प्रीमियम असणार आहे. ओके, तर हे बघा 74 रुपीजचं इथं पण आपण एक सेल केलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला एक ग्रीन झोन तयार झालेला दिसतो. हा जो ग्रीन झोन तयार झालेला आहे ना मित्रांनो, या ग्रीन झोनमध्ये जोपर्यंत मार्केट असणार आहे ना तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होणार आहे एका रेंजमध्ये. बघा, याचा ब्रेक इव्हन पॉईंट तुम्हाला इथं दिसणार 23,502 आणि 24,998. जोपर्यंत 24,098च्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला लॉस होणार नाही, आणि जोपर्यंत 23,500च्या खाली मार्केट येणार नाही
तोपर्यंत लॉस होणार नाही. या दोन्हींच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट असणार आहे. ओके, अशा प्रकारची एक रेंज आपल्याला मिळते 500 पॉईंटची जवळजवळ, आणि त्यामध्ये आपण प्रॉफिट बनवू शकतो. इथे बघा अनलिमिटेड लॉस आहे आणि लिमिटेड 11,126 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. ओके, होप सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू.